मैत्रिणींनो, आज बनवूया गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच पंचखाद्य खिरापत। चला मग ती कशी करायची आहे ते सुद्धा बघूया। अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला याच्यामध्ये वेलची सुद्धा घालायची आहे। 2 वेलची घातलेली आहेत मी इथं। आता गॅसवरती आपल्याला लो फ्लेमवरतीच हे छान गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। छान चिपचिपीत होईपर्यंत आपल्याला गूळ हा करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर एका पॅनमध्ये 2 वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत। हे जाड पोहे आहेत। छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला काढायचे आहेत। आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा तीळ घेतलेले आहे, खसखस घ्यायची आहे, ते सुद्धा आपल्याला भाजायचे आहेत। त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला भाजून बाजूला ठेवून द्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर त्याचबरोबर आपल्याला ओलं खोबरं 2 मिनिटं परतून झाल्यावरती सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये घालायचं आहे। गुळाचं पाणी घालायचं आणि मस्त हलक्या हाताने याला आपण सगळं मिक्स करून घ्यायचं। प्रसादासाठी आपलं पंचखाद्य खिरापत तयार झाली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।